शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरण यामध्ये गुजरातच्या बिलाडमधील बंद दगडखाणीमध्ये एका तासापासून शोध सुरू आहे। पाण्यातील गाडीजवळ एक जॅकेट आणि हेडफोन बाहेर काढण्यात आलाय। काळ्या रंगाचं जॅकेट नेमकं कोणाचं याचा शोधही आता घेतला जातोय। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। आपण पाहू शकता, मी सध्या गुजरातच्या भिलाड या ठिकाणी जे आहे सारीग्राम मालीपल्ली या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जे आहे गोताखोर जे आहे त्या या दगडखानी जे आहे या दगडखानीमध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि या खदानीत अशोक धोडी यांची गाडी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांची गाडी तपासण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे। एकंदरीत पाहायला गेले तर ही जी गाडी आहे काढण्यासाठी किती वेळ लागणार अजून हे वेळ निश्चित नसल्याने तरीही गोताखोरांना या ठिकाणावरून एक जॅकेट आणि एक हेडफोन आढळला आहे। मात्र हे हेडफोन आणि हे जॅकेट कोणाचं आहे अजून हे निष्पन्न झालेलं नसलं तरीही ह्या गाडी काढल्यानंतरच ह्या गाडीमध्ये अशोक धोडी आहेत की नाही हे त्यावेळेस कळेल। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, टी9 मराठी।